जळगावच्या खाकीवर अवैध डाग, पोलिसांच्या नाकाखाली धंदे जोमात, आक्रमक पीआय सुस्त की मस्त. जळगाव शहर आणि तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून अवैध धंद्यांनी अक्षरशः उच्छाद मांडला असून पोलिसांच्या कार्यक्षमतेवर आता मोठे प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. विशेषतः MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत अवैध धंद्यांचे जाळे पसरलेले असताना आक्रमक म्हणून ओळखले जाणारे अधिकारी याकडे डोळेझाक का करत आहेत, असा संतप्त सवाल नागरिक विचारत आहेत. पोलीस प्रशासनाचे अर्थपूर्ण दुर्लक्ष? जळगाव शहरात गुटखा विक्री, मटका, अवैध दारू आणि वाळू उपसा यांसारखे अवैध धंदे उघडपणे सुरू आहेत. पोलीस विभागाकडे बीट मार्शलपासून ते गुप्तचर विभागापर्यंत मोठी यंत्रणे असताना या धंद्यांची माहिती पोलिसांना नसावी हे न पटणारे आहे. स्थानिक गुन्हे शाखेचे PI राहुल गायकवाड यांच्याकडे संपूर्ण जिल्ह्याची जबाबदारी आहे. मात्र शहराच्या मध्यवस्तीत चालणाऱ्या या धंद्यांवर त्यांची नजर का पडत नाही, हा संशोधनाचा विषय ठरत आहे. MIDC परिसरात सर्वाधिक विळखा. शहरातील MIDC पोलीस स्टेशनच्या हद्दीत सर्वाधिक अवैध धंदे चालत असल्याची चर्चा आहे. येथील PI जितेंद्र आव्हाड हे त्यांच्या शिस्तप्रिय आणि आक्रमक भूमिकेसाठी ओळखले जातात. मात्र त्यांच्याच हद्दीत जर अवैध धंदे सोफावत असतील तर त्यांच्या या आक्रमकतेचा उपयोग नक्की कोणासाठी, असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कायदेभंग करणाऱ्यांवर कारवाई करण्याऐवजी प्रशासनाकडून त्यांना अभय दिले जात आहे का, अशी शंका जळगावकरांच्या मनात निर्माण झाली आहे. आम्ही दाखवतो जागा, करा कारवाई. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून सामाजिक बांधिलकी जपत CI न्यूज आणि दक्ष जळगावचे प्रतिनिधी अशा समाजविघातक शक्तींचा पर्दाफाश करण्यासाठी सज्ज आहेत. आता पोलीस प्रशासन या आव्हानाचा स्वीकार करून कारवाई करणार की चिरीमिरी घेऊन मौन पाळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.